नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में पुलिस की बड़ी कार्रवाई, पति पत्नी गिरफ्तार, 2.5 लाख का नशा जब्त। नशे के खिलाफ पुलिस की कार्रवाई ने एक बार फिर इलाके में हड़कंप मचा दिया। अंबरनाथ पश्चिम के भगत सिंह नगर में छापेमारी के दौरान पुलिस ने लगभग 2.5 लाख रुपए कीमत का नशा जब्त किया और एक महिला समेत 2 लोगों को गिरफ्तार किया। डीबी टीम के एपीआई अविनाश गायकवाड़ को इलाके में नशे की बिक्री की जानकारी मिली थी। इस सूचना के आधार पर पुलिस ने छापा मारकर शरीफ सलीम शेख और उसकी पत्नी आशिया शरीफ शेख को गिरफ्तार किया। उनके कब्जे से 1.60 लाख रुपए मूल्य का एमडी ड्रग, 80,000 रुपए की हेरोइन और 334 बोतल थिनर सॉल्यूशन और कप सिरप की कई बोतलें बरामद की गई। सबसे चौंकाने वाली बात यह रही कि शरीफ शेख पर यह तीसरी कार्रवाई है। हाल ही में जमानत पर छूटने के बाद उसने फिर से नशे का धंधा शुरू कर दिया था। उसके खिलाफ पहले से ही 20 आपराधिक मामले दर्ज है और यह नया मामला उसका 21वां अपराध बन गया है। एसीपी शैलेश काले और वरिष्ठ पुलिस निरीक्षक शब्बीर सैयद ने बताया कि आरोपी के खिलाफ अब कड़ी प्रतिबंधात्मक कार्रवाई की जाएगी। नमस्कार। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय श्री सय्यद साहेब यांना अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी एपीआय गायकवाड आणि डीबी पथकातील अंमलदार यांच्या मार्फतीने सदर ठिकाणी छापा कारवाई केली। या कारवाईमध्ये भगतसिंग नगरमध्ये आपल्याला जवळपास 2,58,640 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे, जो की प्रतिबंधित अंमली पदार्थ आहेत। त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एमडी अंमली पदार्थ ही 8 ग्रॅम मिळालेली आहे। त्याची किंमत जी आहे ते 1,60,000 रुपये आहे। 80,000ची 5 ग्रॅम रंगाची हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे। त्याचबरोबर आपल्याला 1,600 रुपयाच्या अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि जे थिनर असतं, जे की रुमालावर टाकून ते वास घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे, याच्या आपल्याला जवळजवळ 334 बॉटल्स मिळालेल्या आहेत। सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 23 तारखेपर्यंत आपल्याला त्याची पीसी मिळालेली आहे। काही गुन्हे आहेत, किती गुन्हे आहेत? यापूर्वी यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आणि हा 21वा गुन्हा आहे। त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख, हिच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। सर, प्रतिबंधात्मक काय कारवाई भविष्यात त्यांच्यावर करणार आहात का? कारण वारंवार असे गुन्हे होत आहेत। होय, या अनुषंगाने आम्ही योग्य त्या तरतुदी पाहून त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कडक कारवाई करण्याचा आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये जर थिनरच्या बॉटल दिसत आहेत, जेव्हा आपण अन्न औषध प्रशासन किंवा इतर विभागाची मदत घेऊन काय कारवाई करणार आहात? या अनुषंगाने विविध विभागाचं सहकार्य घेऊन त्या अनुषंगाने पुढे त्यांच्यावर काय कारवाई करता येईल। जो हा थिनरचा जो प्रकार आहे हा एनडीपीएसच्या कक्षेमध्ये येतोय का आणि येत नसेल तर त्या अनुषंगाने कोणत्या पद्धतीने कारवाई करता येईल या अनुषंगाने सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।